की हा बघा व्हिडिओ कुठला आहे काय मला काय माहिती नाही, पण ह्यो 1 मिनिटासाठी मुद्दाम होऊन दाखवतोय. हा नंदी महादेवाच्या समोर नंदी आहे. महादेवाच्या समोर नंदी आहे. महादेवाच्या समोर नंदी आहे आणि या नंदीच्या पाठीमागच्या बाजूनं बसून अशील चाळे सुरू येतात. अशील चाळे हे सुरू येतात. अशील चाळे सुरू येतात आणि हे महाराष्ट्रात आणि भारत देशात आम्ही कधी बघितलेलं नाही. अहिल्या मातेने आम्हाला पूजा करायची शिकवली, महादेवाचे मंदिर उभा केले आणि जर हा कोणत्याही धर्माचा असो, धर्माचा म्हणतो आम्हाला काय देणं घेणं नाही, कोणाचा असो, याच्यावर कठोर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. हे कुठला व्हिडिओ आहे हा शोधून काढला पाहिजे. विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगणं आहे की ही पॅन्टची चेन पण खोलतोय आणि दोन्ही पाय नंदी देवाच्या बाजूला ठेवले, नंदी देवाच्या बाजूने दोन्ही पाय ठेवले आणि ते अश्लीलता असल्यासारखं ते त्याच्यावरती करतोय. हा कोणी काय माहिती नाही, परंतु ही हिंदू धर्माला डाग आहे, हिंदू धर्माच्या संस्कृतीला डाग आहे. विटंबना करणं ही कलंक आहे. अहिल्या मातेनं देवदेवतांचा जीर्णोद्धार केला महादेवाचा आणि तिथंच जर ह्या असल्या कोण पायदाशी आहेत हे जर असं करत असल्या तर हा अवघड विषय. म्हणून म्हणतो मी देवदेवतांची अशी विटंबना करणाऱ्यावर मोका लावला पाहिजे. याच्यावरती हा कोणी शोधून तातडीनं काढून नसता मग आम्हाला आमच्या हातात आंदोलन घ्यावं लागणार आहे. आमच्या हातात आम्हाला आंदोलन घ्यावं लागणार आहे. मी सगळे व्हिडिओ हे मीडियांना देतो. मी हे व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा देणार आहे. मोका लागला पाहिजे. हा कोणी पण असू द्या, कुठला आहे काय याचा शोध पोलिसांनी तातडीनं घ्यायचा आहे आता आणि मी शिंदे साहेबांना सुद्धा देणार आहे. त्याच्यात अशी चर्चा कानावर येते सोशल मीडियामधून, ज्या काही पोस्ट आम्ही पत्रकार वाचतो आहोत त्या पोस्टनुसार त्यामध्ये तो जो व्यक्ती आहे तोच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला जालन्यामध्ये चटके देणार. मी खात्री केलेली नाही, त्याच्यामुळं मला त्याच्यावरती बोलता येणार नाही. मी खात्री करतो, परंतु हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार. हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार, शिंदे साहेबांकडे सुद्धा जाणार, अजित पवारांकडे दादांकडे सुद्धा जाणार. हा व्हिडिओ जाणार, कारण कशालाही जातीचा रंग देऊन चालत नाही. आपली हिंदू संस्कृती, दैवत हिंदुत्वाचा महादेव, दर्शन घ्यायला येणारे माता मावल्या हिंदूंच्या आणि तिथं जर अशी इतकी अश्लीलपणाची विटंबना होणार असती तर याला जिथं असन तिथं पोलिसांनी शोधून काढला पाहिजे. जिथं असन तिथं याला जिथं असन तिथं शोधून काढायचं आणि याला जेलात टाकायचं. कारण हे आता व्हिडिओ कोणातरी मार्फत महान नेते, खूप महान आणि ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांकडे सुद्धा हे पोहोच करायचे व्हिडिओ. त्यावेळी आज जरांगे नावाच्या माणसानं त्या कैलास बोराडेवरती दारू पिल्याचे आरोप केले. तो महादेवाच्या नंदीला वेगळ्या पद्धतीनं अश्लील चाळे करतोय असे आरोप केलेले आहेत. आता माझा प्रश्न या महाराष्ट्रातल्या मीडिया समोर, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आहे की फुल पॅन्टवर असणं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आराधना, एक अशिक्षित मजूर, एक गावातला घोडसर असणारा मजूर, ज्याला त्या कैलास बोराडेला महाकाल म्हटलं जातं, हे मंदिर आहे त्या अनवा गावातलं शेतामध्ये मंदिर आहे, त्याच्या घरापासून जवळ आहे आणि हा महादेव भक्त आहे आणि हा पॅन्टवरती जाऊन त्या महादेवाची भक्ती करतोय. ती भक्ती कोणत्या प्रकारची हे मला सांगता येणार नाही, पण मी ती वस्तुस्थिती जाणून घेतलेली आहे. तर आज जरांगेंनी त्याच्यावरती आरोप केलेत की मी कट्टर हिंदूवादी आहे आणि मी अश्लील चाळे करणाऱ्या, दारू पिणाऱ्या माणसाला शिक्षा दिली गेली पाहिजे. तिथं विटंबना झालेली आहे आणि तो अर्धनग्न अवस्थेत तिथं गेलेला आहे. माझी मीडियाला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तो कैलास बोराडे नावाचा माणूस तिथं गेला होता. हे सत्य असलं तरी त्या माणसानं कुठलाही अश्लील हावभाव केलेला नाही, कुठल्याही महिलांना शिवीगाळ केलेली नाही, कुठल्याही प्रकारचं समाज विघातक कृत्य केलेलं नाही. आणि जरांगे म्हणतात की तो अर्धनग्न अवस्थेत गेला. त्या माणसाच्या अंगावरती फुल पॅन्ट आहे. आता मग जर हा अर्धनग्न अवस्थेत असं जरांगेंना वाटत असेल तर मग खूप विनयानं मी या महाराष्ट्रातल्या व्यवस्थेला विचारतोय की मंदिरामध्ये आपले पुजारी, आपले भक्त त्याची आराधना करताना फुल कपड्यामध्ये असतात का? मी कुठल्या संस्कृती धर्माविरुद्ध, मी धर्म मानणारा माणूस आहे,
मग जरांगे जर म्हणत असतील पॅन्टवर तो गेला, अश्लील हावभाव केले, तर मग कुंभमेळ्यामधले आपले सर्व साधू मंडळी, आपल्या धर्माचे भक्त मंडळी कुंभमेळ्यामध्ये जातात, ते जरांगेला दिसले का आणि मग त्याच्यावरती आरोप करायचे का? मला वाटतं जरांगेच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला आहे. जरांगे हा मनोरुग्ण आहे. मीडियाला माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही एक 8 दिवस त्याला विश्रांती द्यावी म्हणून जरांगेंना. त्यांना मानसिक उपचार घेण्याची इस्पितळात आवश्यकता आहे. तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही काय मीडिया ट्रायल लावलंय? अरे जो माणूस संविधानिक बोलत नाही, जो माणूस इतर माणसाचा आदर करत नाही, जो माणूस ओबीसीच्या प्रत्येक नेत्याच्या विरोधामध्ये काही ना काही कारणानं त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करतो. कधी त्याच्या अजेंड्यावर छगनरावजी भुजबळ असतात, कधी त्याच्या अजेंड्यावर गोपीचंद पडळकर असतात, कधी त्याच्या अजेंड्यावर पंकजाताई मुंडे असतात, कधी त्याच्या अजेंड्यावर धनंजय मुंडे असतात आणि कधी त्याच्या अजेंड्यावर ओबीसी आरक्षणाची बाजू मांडणारा, आता मी माझं वैयक्तिक वगैरे बोलतोय असं तुम्हाला वाटेल, लक्ष्मण हाकेवरती 5 वेळा फिजिकली अटॅक करणारा हाच मनोज जरांगे आणि त्याचे चेले चपाटे कार्यकर्ते आणि त्याला सोशल मीडियामध्ये सपोर्ट करणारी रोहित पवार नावाच्या आमदाराची आयटी सेल, ज्यांचे फेक अकाउंट आहेत, या महाराष्ट्रामधलं जे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतायत, आरोप प्रत्यारोप करतायत, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि मनोज जरांगेला सपोर्ट करणारी माणसं आणि महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी माणसं याचं इन्व्हेस्टिगेशन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृह विभागानं केलं पाहिजे.